नमस्कार मित्रांनो, मिशन टी टेस्ट सिरीज यामध्ये आपला हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण बघूया अतिसंभाव्य टेस्ट सिरीज 6 ते 8 यामध्ये प्रश्नपत्रिका क्रमांक 1 याचे आन्सर की स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तत्पूर्वी तुम्ही जर का आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबा। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा या व्हिडिओ। बघा मित्रांनो, आधीच्या व्हिडिओतून मराठीचे 30 प्रश्नपत्रिका, त्याचबरोबर इंग्लिशचे 30 प्रश्न आणि मानसशास्त्राचे 30 प्रश्नाचे स्पष्टीकरण घेण्यात आलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून अंकगणिताचे 30 प्रश्नाचे स्पष्टीकरण घेऊया। त्याआधी जे उमेदवार नवीन असतील ते या टेस्ट सिरीज जॉइन करण्याकरिता 95 95 81 15 64 या नंबरवरती आम्हाला संपर्क करू शकतो। यामध्ये पेपर 1 चे 5 प्रश्नपत्रिका, उत्तर सूची प्लस व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण फक्त 99 रुपये मध्ये तुम्हाला मिळणार आहे। तसेच पेपर 2 चे म्हणजे 6 ते 8 चे 5 प्रश्नपत्रिका, उत्तर सूची प्लस व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण हेही तुम्हाला फक्त 99 रुपये मध्ये मिळणार आहे। जर का तुम्ही दोन्ही पेपर जॉइन केला तर फक्त 150 रुपये मध्ये मिळतील। जर का तुम्हाला या सिरीज जॉइन करायचा असेल तर वर दिलेल्या या नंबरवरती तुम्ही गुगल पे किंवा फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचं नाव, पत्ता या नंबरवरती व्हॉट्सअप करायचा आहे। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा या व्हिडिओ। तर बघा, प्रश्न क्रमांक 91 यामध्ये दिलेला आहे, पुढील आकृतीमधील चौरसांची संख्या किती आहे। तर ही जी आकृती आहे याच्यामध्ये एकूण चौरस याची संख्या किती आहे ते विचारलेलं आहे आणि इथं ऑप्शन मध्ये देऊन आहे। ए नंबर मध्ये 40, बी मध्ये 35, सी मध्ये 30 आणि डी मध्ये 25 या प्रकारचा दिलेला आहे। तर बघा मित्रांनो, एकूण चौरसाची संख्या कशा प्रकारे काढतात। तर जे दिलेला आकृती असतील त्याचा नंबर देऊन घ्यायचा, 1 2 3 4 असे आडवी द्यायचा आणि उभी पण नंबर देऊन घ्यायचा। तर 2 3 4 त्यानंतर काय करायचा, आडवा शेवटचा अंक आणि उभा शेवटचा अंक याचा गुणाकार करायचा। या प्रकारे प्रत्येक अंकाचा गुणाकार करायचा। याचा गुणाकार केल्यानंतर जे गुणाकार येतील त्याचे बेरीज करून घ्यायचं। जर का आपण 4 आणि 4 ला गुणलं तर उत्तर येतील किती, 16। त्यानंतर जर आपण 3 आणि 3 ला जर गुणलं तर उत्तर येतील 9, म्हणजे 16 अधिक 9। जर का आपण 2 आणि 2 याला जर गुणलं तर उत्तर येतील 2 दुने 4। त्यानंतर 1 हेही घेऊन घ्यायचं। तर पूर्ण संख्या याचा काय करायचा, बेरीज करायचा। जर का आपण 16, 9, 4 आणि 1 याचा जर का आपण बेरीज केलं तर उत्तर येतील आपल्याला किती, 30। तर 30 हा पर्याय क्रमांक सी मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी हा बरोबर उत्तर आहे। म्हणजे या आकृतीमध्ये एकूण चौरसांची संख्या 30 एवढा आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 92 92 खालीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती। बघा, यामध्ये बरेचसे 4 ऑप्शन देऊन आहे। यापैकी जे पूर्ण वर्ग संख्या कोणती ते विचारलेलं आहे। इथं पूर्ण वर्ग संख्या कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। आता बघा, पहिला ए क्रमांक मध्ये दिलेला आहे 5 स्टार 4 आणि नंतर 5, ठीक आहे। बी मध्ये दिला आहे 3 1 स्टार 6, मग 6000 स्टार 62, मग डी मध्ये दिलेला आहे स्टार 257 या प्रकारचा ऑप्शन देऊन आहे। आता बघा मित्रांनो, पूर्ण वर्ग संख्या कशा प्रकारे काढतात किंवा ओळखतात ते आधी आपण बघून घेऊया। तर पूर्ण वर्ग संख्याचा एकक स्थानी, या एकक स्थानी 2 3 7 8 हे संख्या कधीही नसतात। किती किती, 2 3 7 आणि किती 8 हे संख्या एकक स्थानी कधीही नसतात, ठीक आहे। तर आता आपण जर या ऑप्शनकडे बघितलं तर शेवटपासून बघूया, इथं किती आहे 7, म्हणजे आपल्या अटीनुसार 7 हे पूर्णवर्ग संख्याचा एकक स्थानी कधी नसतात, म्हणून डी नंबर हे ऑप्शन येणार नाही, हे पूर्णवर्ग संख्या होणार नाही। त्यानंतर जर आपण सी नंबरचा बघितलं तर इथं 2 आहे आणि आपल्या अटीनुसार 2 ही चालणार नाही, म्हणून सी नंबर हाही येणार नाही। त्यानंतर राहिला ए आणि बी। तर बघा मित्रांनो, ए मध्ये 5 आहे आणि बी मध्ये 6 आहे, म्हणजे यापैकी नाही आहे। तर दुसरा एक नियम आहे की पूर्णवर्ग संख्यांचा एकक स्थानी जर का 5 असेल, किती 5 जर का असेल तर दशक स्थानी 2 हा अंक असायला हवं। किती असायला हवं, 2 हा अंक असायला हवं। कोणत्या स्थानी, दशक स्थानी। आता बघा, ऑप्शन नंबर ए मध्ये इथं 5 दिलेला आहे, ठीक आहे। आता आपल्या अटीनुसार याचा जो दशक अंक आहे इथं किती असायला हवं, 2 असायला हवं। तर इथे किती आपला दिलेला आहे, 4 दिलेला आहे, म्हणजे हा ए नंबरही उत्तर म्हणजे ऑप्शन मध्ये येणार नाही। मग उरला कोणता, बी नंबर, म्हणून बी नंबर हा पूर्ण वर्ग संख्या आहे 3। त्यानंतरचा प्रश्न बघूया, यामध्ये दिलेला आहे खालील आकृतीत एकूण रेषाखंडांची संख्या किती आहे। ही जी आकृती आहे ABCDEFG या जे रेषाखंड आहे यामध्ये एकूण रेषाखंड याचा संख्या विचारलेला आहे। तर बघा मित्रांनो, या रेषाखंडामध्ये एकूण किती बिंदू आहे ते आधी आपल्याला ठरवावं लागेल। तर किती बिंदू आहे, 1 2 3 4 5 6 7, एकूण बिंदू किती आहे, 7, ठीक आहे। तर ही जे एकूण रेषाखंड ही काढण्याची एक पद्धत आहे, म्हणजे सूत्र आहे ते आहे n कंसामध्ये n वजा 1 कंस कंप्लीट आणि छेद 2 या प्रकारचा सूत्र आहे। या सूत्राने जर का आपण काढलं तर एकूण रेषाखंडांची संख्या आपल्याला मिळतील। आता n म्हणजे एकूण संख्या आहे, आधीचा जे पेपर 1 चे जे स्पष्टीकरण होते त्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं। तर n ची जे किंमत आहे ते किती आहे, 7। तर आपण इथं मांडूया, 7 कंसामध्ये 7 वजा 1 कंस कंप्लीट भागिले छेद 2,
जर का आपण याला सोडवलं 7 गुणिले किती येतील 6 आणि भागिले 2, 2 ने 6 ला 3, जर का आपण 3 ले 7 ला गुणलं तर उत्तर किती येतील 21. आता 21 ऑप्शन क्रमांक सी यामध्ये आहे, म्हणून या रेषाखंडात खालील आकृतीत या रेषाखंडांची संख्या ते किती आहे 21 आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी हा उत्तर बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, यामध्ये दिलेला आहे 1 ते 100 पर्यंत सर्व मूळ संख्यांची बेरीज किती. इथं आता आपल्याला 1 ते 100 पर्यंत जेवढे काही मूळ संख्या आहे त्याचा बेरीज विचारलेला आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे की जे मूळ संख्या आहे ते किती आहे 2, 3, 5, 7 याप्रकारे बरेचसे मूळ संख्या आहेत 1 ते 100 पर्यंत. तर ही जी संख्या आहे 1 ते 100 पर्यंत जेवढे काही मूळ संख्या आहे त्याचे बेरीज किती. तर या सर्व मूळ संख्या म्हणजे 1 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची जे बेरीज आहे ते येतो किती 1060 एवढा येतो, म्हणून 1060 हा पर्याय क्रमांक बी मध्ये आहे, म्हणून बी नंबर हा बरोबर उत्तर आहे. त्यानंतरचा क्वेश्चन बघा मित्रांनो, 4 वाजून 10 मिनिट या वेळेत तास काटा व मिनिट काटा यातील कोणातील फरक किती. यामध्ये दिलेला आहे 70 अंश, 60 अंश, 75 अंश आणि 65 अंश. बघा मित्रांनो, हे जे उदाहरण आहे हे घड्याळची वेळ संबंधित उदाहरण आहे. यामध्ये 4 वाजून 10 मिनिट किती म्हटले 4 वाजून तर 10 मिनिट झालेला आहे. यावेळेस मिनिट काटा 2 वर आणि तास काटा किती 4चा थोडा पुढे सरकलेला असेल. आता घड्याळावरील जे वेळ आहे ते 2 व 4 या 2 अंक दरम्यान किती 60 अंशाचा कोन असतो, कारण की आपल्याला माहित आहे की 1 तासात घड्याळातील वेळेचा 1 तासात 30 अंशाचा कोन असतो. तर 2 ते 4 या दरम्यान किती अंशाचा कोन असेल 4 दरम्यान. आता 10 मिनिट पुढे सरकलेला आहे तर तास काटा 1 मिनिटात अर्धा अंश पुढे सरकतो. तर 10 मिनिटात किती अंश पुढे सरकेल तर 5 अंश, म्हणजे 60 अधिक 5 म्हणजे 65 अंश. तर 65 अंश असेल किती 4 वाजून 10 मिनिट या वेळेत तास काटा व मिनिट काटा यातील कोन किती असेल 65. मग 65 ऑप्शन नंबर डी मध्ये आहे, म्हणून ऑप्शन नंबर डी हा बरोबर उत्तर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, 93 हे 91 वेळा घेऊन गुणाकार केला तर एकक स्थानी कोणता अंक असेल. किती 93 किती वेळ घ्यायचा म्हटले 91 या एवढा वेळ घ्यायचा आणि त्याचा गुणाकार करायचा. जर का आपण गुणाकार केला तर एकक स्थानी किती अंक येईल. तर बघा मित्रांनो, या प्रकारचा उदाहरणामध्ये जर का आपण 1, 0, 5 आणि 6 म्हणजे एकक स्थानी 1, 0, 5 आणि 6 या अंक घेऊन कोणताही अंकला जर गुणाकार केला तर एकक स्थानी तोच अंक येईल. आता 91 मध्ये एकक स्थानी किती आहे 1 आहे, म्हणून आपण 91 वेळा जर घेतला तर उत्तर किती येईल एकक स्थानाचा 1, म्हणून पर्याय क्रमांक डी हा उत्तर बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा, खालील आकृतीत ए = 70 अंश असेल तर सी = किती. आता बघा खालील जे चौकोन आहे ते चौकोन चक्रीय चौकोन आहे आणि चक्रीय चौकोनांचा जे समोरील बाजू असतात ते दोघां बाजूंची जर का आपण बेरीज केला तर त्याचा उत्तर 180 अंश येतो. म्हणजे हा बाजू आणि हा जर का आपण बेरीज केला तर उत्तर किती येईल 180 आणि हा बाजू जर का आपण बेरीज केला तर त्याचा उत्तर किती येईल 180. आता इथं किती दिला आहे 70 अंश, म्हणजे 180 वजा 70 बरोबर किती येईल 110 अंश, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हा उत्तर बरोबर असेल. त्यानंतरचा प्रश्न बघा, 1 चा घात 3 अधिक 2 चा घात 3 अधिक 3 चा घात 3 अधिक 4 चा घात 3, म्हणजे इथं सर्व अंकांचा क्यू दिलेला आहे आणि ही जे अंक आहे ते क्रमागत आहे, म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 9 पर्यंत एकूण अंक आहे आणि त्याचा घन दिलेला आहे. या प्रकारचा जर का गणित असेल तर यामध्ये एक सूत्र आहे. जर असं क्रम संख्या दिलेला असेल आणि त्याचा जर घात काढायचा असेल आणि पूर्ण घातांचा बेरीज जर असेल तर एक सूत्र आहे n कंसामध्ये n अधिक 1 कंस कंप्लीट आणि छेद 2 हे एक मोठा कंसात याचा वर्ग संपूर्ण कंसाचा वर्ग. जर आपण याला या n चा किंमत टाकला तर n म्हणजे आपल्याला माहित आहे शेवटची जी अंक असतात ती n असतात, म्हणजे 9 कंसामध्ये 9 अधिक 1 कंस कंप्लीट खाली छेद 2 आणि या संपूर्ण कंसाचा वर्ग. जर का आपण याला सोडवलं तर 9 गुणिले हा जो कंस आहे याचा अर्थ काय होतो गुणिले होतात आणि 9 अधिक 1 म्हणजे 10 आणि छेद किती 2 याचा वर्ग. 9 10 90 छेद 2 आणि याचा काय वर्ग. तिथं 45 45चा वर्ग 45चा वर्ग म्हणजे 5 5 25 आणि 4 5 20 म्हणजे 2025. तर 2025 हे ऑप्शन क्रमांक बी या ऑप्शन मध्ये आहे, म्हणून बी हा ऑप्शन बरोबर उत्तर असेल. बघा, दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे, मसावी 12 असल्यास लसावी किती. आता बघा मित्रांनो, मागील जे 5 ते 6 या पेपरमध्ये याच प्रकारचा एक गणित होता, थोडा फरक होता त्यामध्ये. तर त्यामध्ये मी तुम्हाला स्पष्टीकरणामध्ये सांगितलं, जर का दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी, तर दोन संख्यांचा गुणाकार इथे आपल्याला दिलेला आहे 2160 आणि मसावी किती दिलेला आहे तर मसावी आहे 12 असल्यास लसावी किती या प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला माहित आहे की दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. तर दोन संख्यांचा गुणाकार इथे आपल्याला दिलेला आहे
तर 2160 हा दोन संख्यांचा गुणाकार आलेला आहे ऑलरेडी. आणि बरोबरचा पलीकडे मसाबी गुणिला लसाबी, तर मसाबी किती देऊन आहे 12b आणि गुणिले काय आहे लसावी. तर 12 हा लसावी सोबत गुणाकार आहे, जर अलीकडे आणला तर त्याचा भागाकार होतील. आता इथं कसा येईल 2160 छेद किती 12 बरोबर लसावी. जर का आपण 12 ने 2160 याला भागला तर उत्तर किती येतील 180. पर्याय क्रमांक ए यामध्ये 180 दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक ए हा बरोबर उत्तर असेल. म्हणजे लसावी किती येतील तर लसावी येतील 180. प्रश्न बघा मित्रांनो, जर x बरोबर 12 आणि y बरोबर 3 या किंमत असेल तर रूट कंसामध्ये x अधिक रूट 27 y कंस कंप्लीट अधिक 4 बरोबर किती. तर या प्रकारचा समीकरणामध्ये कसा करायचा, आधी किंमत टाकून घ्यायचा. जर का आपण याचा किंमत टाकलं तर कसा येईल 12 अधिक रूट 27 गुणिले 3 अधिक किती 4. आता बघा याला जर का आपण सोडवलं तर कसा प्रकार येतील 12 अधिक रूट याला जर गुणलं तर याचं उत्तर येतील 81 कंस कंप्लीट आणि कंसाचा बाहेर येतील 4. आता पुन्हा जर का आपण याला सोडवलं तर कसा प्रकार येतील रूट 12 अधिक 81 रूट मध्ये आहे, तर याला जर रूटचा बाहेर काढला तर 81 चा वर्गमूळ येतो 9 अधिक किती 4. हे संपूर्ण अंक रूट मध्ये आहे. पुन्हा जर का आपण या तिन्ही अंकाला जोडलं तर किती येतील 12 अधिक 9 म्हणजे 21, 21 न 4 25. 25 हा रूट मध्ये आहे, पण आपण 25 ला रूटचा बाहेर काढला तर याचा उत्तर किती येईल 5, कारण की 25 चा वर्गमूळ किती आहे 5, म्हणून 5 हा उत्तर येतील. तर पर्याय क्रमांक डी यामध्ये किती दिलेला आहे 5, म्हणून पर्याय क्रमांक डी हा उत्तर बरोबर असेल. प्रश्न बघा मित्रांनो, एका पुस्तकांचा 2/3 भाग व 10 पाने वाचून झाल्यावर 80 पाने वाचनाची राहिली तर पुस्तकात किती पाने आहे. आणि यामध्ये दिलेला आहे ऑप्शन ए मध्ये 300, बी मध्ये 320 आणि सी मध्ये 270 आणि डी मध्ये 200. या प्रकारचा उदाहरण सोडवण्यासाठी एक पद्धत किंवा सूत्र आहे, ती म्हणजे जे पूर्णांक संख्या दिलेल्या असतील त्या पूर्णांक संख्यांची बेरीज. तर इथे पूर्णांक संख्या किती दिलेला आहे 10 आणि किती 80. तर आपल्याला या दोन संख्यांची बेरीज करावा लागेल. तर 10 अधिक किती 80. नंतर जे अपूर्णांकांचा छेद असेल त्याचा याच्यासोबत गुणाकार करावा लागेल. तर अपूर्णांक छेद, इथं अपूर्णांकाचा छेद किती दिलेला आहे 3 दिलेला आहे, कारण की हे 3 अपूर्णांकाचा छेद आहे, म्हणून आपण इथं 3 घेऊया. त्यानंतर काय करायचा अंश व छेद यातील फरक. तर अंश किती आहे 2 आणि छेद किती आहे 3, तर याचा फरक छेदामध्ये घ्यायचा. तर अंश आणि छेदातील फरक 3 वजा 2. जर का आपण याला सोडवलं तर 80 आणि 10 म्हणजे 90 गुणिले 3 आणि खाली 3 तून 2 गेले उरले किती 1. आता जर का आपण 90 ने 3 ला गुणलं तर उत्तर येतील 270. तर 270 ऑप्शन क्रमांक सी यामध्ये दिलेला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी हा उत्तर बरोबर असेल. त्याचा प्रश्न बघा मित्रांनो, 5/7 मध्ये 5/7 किती वेळा मिळवावे म्हणजे बेरीज 5 येईल. बघा मित्रांनो, जे आपला टेस्ट सिरीज 1 झालेला आहे, म्हणजे 1 ते 5 मध्ये जो टेस्ट सिरीज सराव पेपर 1 झालेला आहे, त्यामध्ये याच प्रकारचा गणित आपल्याला आला होता. तर त्यामध्ये आपण सांगितलं होतं की या प्रकारच्या गणितामध्ये आधी आपल्याला समीकरण तयार करून घ्यावा लागतो, म्हणून आधी आपल्याला समीकरण तयार करावा लागेल. तर 5/7 यामध्ये मिळवायचा आहे कोणाला 5/7 ला किती वेळा. तर आपण म्हटलं तर किती वेळा हे आपल्याला निश्चित माहित नाही, म्हणून आपण इथं x वेळा घेऊया. 5/7 अधिक 5/7 हे किती वेळा मिळवायचं आहे x वेळा. जर का आपण x वेळा मिळवलं तर याचा उत्तर किती येईल 5 ही किंमत येतील. आता बघा इथं छेदात 7 आणि 7 आहे, तर या दोन्ही 7ला आपल्याला काढावं लागेल. तर हे 7 काढण्याची 2 पद्धत आहे, आधीच मी तुम्हाला सांगितलं. तर 7 काढण्याची 2 पद्धत, याला पलीकडे घेऊन जा, नाहीतर 7 ने दोन्ही बाजूना गुणा. तर आपण जर का 7 या अंकाने दोन्ही बाजूला गुणलं तर किती येईल 5 अधिक 5x बरोबर 35. जर का आता बघा 5x बरोबर 5 हा अधिक आहे, जर पलीकडे घेतलं तर तो किती येईल वजा. मग इथे काय उरलं 5x बरोबर 35 वजा 5, 5x बरोबर 30. आता x बघा हा 5x सोबत गुणाकार आहे, पलीकडे घेतला तर ते काय होतील भागाकार, म्हणजे x बरोबर 30 भागिले 5. मग x बरोबर किती येतील 6. 5/7 मध्ये 5/7 जर का आपण 6 वेळा मिळवलं तर उत्तर किती येईल, त्याचा बेरीज किती येईल 5 येतील. त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, x वजा 0.11 छेद 1.6 बरोबर 1.6. तर x याचा किंमत किती या प्रकारचा विचारलेला आहे. तर बघा मित्रांनो, यामध्ये ऑप्शन देऊन आहे ए नंबरचा 2.67, तर बी मध्ये 3.67 आणि सी मध्ये 2.70, तर डी मध्ये 2.80. तर बघा मित्रांनो, इथं x वजा 0.11 आणि खाली छेद किती आहे 1.6. अलीकडे भागाकार आहे, जर पलीकडे घेतला तर काय होईल गुणाकार. तर आपण इथं घेऊया x वजा 0.11 बरोबर 1.6 गुणिले 1.6. आपण याला सोडवलं तर काय येईल x वजा 0.11 बरोबर पलीकडे येईल 2.56. आता बघा x
वजा 0.11 अलीकडे वजा आहे, जर का आपण 0.11 याला पलीकडे घेतला तर बेरीज येईल। याला जर बेरीज केलं तर x बरोबर 2.56 बेरीज 0.11। जर का आपण याला जोडलो तर याचा उत्तर येईल 2.67। आता 2.67 हा पर्याय क्रमांक 1 वर आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा बरोबर उत्तर असेल। त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, इथं दिलेला आहे, समजा a बरोबर 69,842 आणि b बरोबर 30,158, तर a गुणिला a वजा a गुणिला b छेद a वजा b बरोबर किती? ठीक आहे। आता बघा मित्रांनो, या समीकरणामध्ये आपल्याला इथं दिलेला आहे a गुणिला a वजा b गुणिला b, तर आपल्याला माहित आहे a चा वर्ग वजा v चा वर्ग, हे जर याला जर आपण a चा वर्ग आहे आणि हे काय आहे आपला v चा वर्ग, याचा सूत्र काय आहे? याचा सूत्र आहे a अधिक b एका कंसात तर दुसऱ्या कंसात a वजा v। ठीक आहे, आणि खाली छेद मध्ये दिलेला आहे छेद a वजा b। आता बघा इथं a वजा b आणि a वजा b हा गेला तर काय उरलेलं काय आहे आपल्याला? a अधिक b हा आपल्याला उरतो। आता a अधिक b हे आपल्याला सोडवायचं आहे। आता इथं बघा a बरोबर 69,842, आता a चा आपण किंमत घेऊया 69,842 आणि काय दिलेलं आहे अधिक, तर इथं b चा किंमत दिलेला आहे 30,158, तर आपण इथं घेऊया b चा किंमत 30,158। जर का आपण याला दोन्ही अंकाला जोड येतील 1 लाख, म्हणून पर्याय क्रमांक डी हा बरोबर उत्तर असेल, कारण डी मध्ये 1 लाख देऊन आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, 7/7 दिलेला आहे भागिले 7/17 बरोबर 1 आणि छेद मध्ये दिलेला आहे 7/x, तर 1 चा किंमत किती? आता आपल्याला इथं 1 चा किंमत काढावा लागेल। तर बघा इथं मित्रांनो, इथं भागाकार दिलेला आहे आणि ही जे दोन संख्या आहे ते समान आहे। जर का भागाकार दिलेला असेल आणि दोन्ही संख्या जर का समान असेल तर दोन्ही संख्या मिळून 1 घ्यायचा आणि भागाकार आहे म्हणून वरचे जे घातांक असेल ते पहिल्या घातांकापासून तर दुसरी जे घातांक आहे त्याला वजा करावा। तर पहिली घातांक किती आहे? 7 वजा 17, म्हणजे 7चा जे घात आहे ते वजा 10 येतील, परंतु 7ला छेदात नेलेला आहे म्हणून इथं घातांकाचे जे चिन्ह आहे ते बदलतील, म्हणून उत्तर कसं येईल? 7 वजा 10 बरोबर 1 छेद मध्ये 7 आणि घात किती येईल? 10, म्हणजे 7चा जो घात आहे तो किती येईल? 10, म्हणून पर्याय क्रमांक सी हा उत्तर बरोबर असेल, कारण सी मध्ये 1 चा किंमत किती दिलेला आहे? 10 दिलेला आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, 17 नंतर संख्या कोणती? तर इथं 17 नंतरची किती 5वी विषम संख्या विचारलेला आहे। तर या प्रकारचा गणितामध्ये आधी दिलेला विषम संख्या अधिक ज्या क्रमांकांची संख्या त्याचा दुप्पट वजा 1, कोणत्या प्रकारे? दिलेला विषम संख्या अधिक ज्या क्रमांकांची संख्या पाहिजे त्याचा दुप्पट वजा 1, तर यामध्ये कसं येईल? इथं जे दिलेला संख्या आहे विषम संख्या ते किती आहे? 17 अधिक ज्या क्रमांकांची संख्या पाहिजे त्या क्रमांकाच्या दुप्पट, म्हणजे 5चा दुप्पट, 5चा दुप्पट आणि याचा वजा किती करायचा? 1। जर का आपण याला सोडवलं तर 17 अधिक 5 दुने 10 वजा किती? 1। जर का आपण पुन्हा सोडवलं तर 17 अधिक 9 जर का आपण केलं तर त्याचं उत्तर येतील 26। 26 पर्याय क्रमांक बी यामध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हा बरोबर उत्तर असेल। प्रश्न बघा मित्रांनो, एका वर्गात 10 विद्यार्थी असून त्याचे सरासरी वय 8 वर्ष आहे, तर वर्ग शिक्षक आल्यास वयाची सरासरी 2 ने वाढले तर शिक्षकांचे वय किती? आता बघा, जे विद्यार्थी आहे त्यांचे वय, एकूण विद्यार्थी जे काय किती आहे? 10 विद्यार्थी आणि त्याच्या वयांची जे सरासरी आहे ते किती आहे? 8। जर का वर्ग शिक्षक वर्गात आले तर वयाची सरासरी जे काय 2 ने वाढून राहिला, तर त्या वर्ग शिक्षकांचा वय किती इथं विचारलेला आहे आणि ऑप्शन मध्ये देऊन आहे 30 वर्ष, 32 वर्ष, 28 आणि 25 या। तर आता आपल्याला शिक्षकांचा वय काढायचा आहे, तर शिक्षकांचा वय बरोबर विद्यार्थ्यांची संख्या गुणिला वाढलेली सरासरी अधिक सरासरी वय प्लस वाढलेली सरासरी, या सूत्रानुसार आपल्याला या जे उदाहरण आहे ते सोडवावा लागेल। तर विद्यार्थ्यांची संख्या इथे किती दिलेला आहे? 10, तर इथं लिहून घ्यायचं 10 गुणिले वाढलेली सरासरी, तर वाढलेली सरासरी किती आहे? 2, म्हणून आपल्याला इथं घ्यावा लागेल 2 आणि याला घ्यायचं आहे कंसात अधिक जे की सरासरी वय आहे ते घ्यावा लागेल, तर सरासरी वय इथे किती दिलेलं आहे? 8, म्हणून इथं आपल्याला घ्यावा लागेल 8 अधिक वाढलेली सरासरी, तर वाढलेली सरासरी किती आहे? 2। जर का आपण याला सोडवलं तर इथे येतील 20 अधिक 8 अधिक 2। जर या पूर्ण क्रिया केलं तर 20 आणि 8 28, 28 आणि 2 म्हणजे किती येते? 30। तर त्या वर्ग शिक्षकांचा वय किती असेल? 30 वर्ष। तर 30 वर्ष हे ऑप्शन क्रमांक ए वर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक ए हा बरोबर उत्तर असेल। त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो, ए चा पगार बी पेक्षा 20% कमी आहे, तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? बघा मित्रांनो, आधी हाच टाइपचा प्रश्न तुम्हाला पेपर 1 मध्ये आलेला होता। ज्या विद्यार्थ्यांनी पेपर 1 सोडवला त्यांना माहित आहे की याच प्रकारचा गणित पेपर 1 मध्ये पण एक आलेला होते।
तर त्यामध्ये बघा मी सांगितलं होतं इथं जास्त शब्द असेल तर त्याला जोडायचा म्हणजे बेरीज करायचा, आणि जर का इथं कमी शब्द असेल तर त्याला वजा करायचा, आणि इथं आपल्या काय देऊ नये कमी आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल वजा करावा लागेल। तर कशातून वजा करावा लागेल तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की या प्रकारचा गणित काढण्याचा एक सूत्र आहे आर छेदामध्ये 100 वजा आर गुणिले किती 100। तर इथं आपल्याला किती देऊन आहे 20 देऊन आहे। तर आर चं जर किंमत आपण टाकलं तर 20 छेदामध्ये 100 वजा 20 आणि गुणिले किती 100। जर का आपण याला सोडवलं तर उत्तर येतील 20 आणि खाली छेदामध्ये 80 गुणिले 100। जर का आपण या संपूर्ण क्रिया केलं तर इथं उत्तर येतील किती 20 ने 80 ला 4 दा जातो, 4 ने 100 ला किती दा 25 दा जातो, म्हणजे 25%। किती टक्क्याने जास्त असेल तर 25%। 25% ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे म्हणून ऑप्शन क्रमांक सी हा बरोबर उत्तर असेल। एक काम करण्यासाठी ए व बी ला 20 दिवस लागतात, तर एकटा ए तोच काम 30 दिवसात करतो, तर एकटा बी तोच काम किती दिवसात करेल। आता बघा मित्रांनो इथं ए आणि बी एका काम किती दिवसात करतात 20 दिवसात, आणि जर का ए तोच काम केला तर ए 30 दिवसात पूर्ण करतात, तर बी ला तोच काम पूर्ण करायला किती दिवस लागतात। तर असा प्रकारचा गणित सोडवण्याचा पद्धत म्हणजे एकट्याचे दिवस काढण्याची जी पद्धत आहे तर दोन्ही संख्यांचा गुणाकार करावा लागेल आणि त्यामधला फरक हे घ्यावा आपल्याला लागेल। तर जर का आपण केलं तर दोन्ही संख्येचा गुणाकार किती येईल 20 गुणिले 30, कारण की दोघे जर मिळून केलं तर किती दिवसात करतात 20 दिवसात, आणि तोच काम जर ए एकटा केला तर किती दिवसात करतात 30 दिवसात। आणि खाली इथं आपल्याला छेदामध्ये काय फरक घ्यावा लागेल तर 30 वजा किती 20। जर का आपण याला सोडवलं तर उत्तर येतील 600 आणि खाली येतील 10। जर का आपण याला पुन्हा सोडवलं तर इथं येतील 60 दिवस। 60 दिवस हा ऑप्शन क्रमांक बी मध्ये आहे म्हणून ऑप्शन क्रमांक बी हा बरोबर उत्तर असेल। म्हणजे बी जर का तो एकटाच त्या काम केला तर त्याला 60 दिवस लागतील। त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो इथं दिलेला आहे 120 नंबरच्या प्रश्नामध्ये समान व्यासाच्या 4 नळांची एका पाण्याची टाकी 9 तासात पूर्ण भरतो, जर का यापैकी फक्त 3 नळ सुरू ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल। आता बघा मागेच आपण बघितलं की एकूण जे नळ इथे किती दिलेला आहे 4 दिलेला आहे, आणि पाण्याची टाकीची जे भरण्याची वेळ आहे ते किती आहे 9 तास आहे, आणि यापैकी जर का 3 नळ हे सुरू ठेवले तर ती टाकी किती वेळात भरेल। आणि इथे ऑप्शन मध्ये देऊन आहे ए नंबर मध्ये 10 तास, बी मध्ये 14 तास, सी मध्ये 12 आणि डी मध्ये 15 तास या प्रकारचा दिलेला आहे। तर या प्रकरणासाठी जे एकूण जे नळ असतील ते एकूण नळ घेऊन घ्यायचा, जे नळ ते नळ घ्यायचा, तर एकूण नळ किती आहे 4 आहे म्हणून आपण किती घेऊया 4 घेऊया, आणि त्याच्या सोबत गुणाकार वेळ घ्यायचा। तर वेळ किती आहे दिलेला आहे 4 नळ किती वेळात भरतो ती टाकी 9 तासात, म्हणजे इथं 9 घ्यायचा, आणि खाली सुरू केलेले नळ त्यापैकी एकूण नळापैकी सुरू केलेले नळ, तर एकूण नळ किती आहे 4 आणि सुरू केलेले नळ किती आहे 3, तर इथं खाली घ्यायचा 3। जर का आपण या क्रिया सोडवला तर किती येतील 36 आणि खाली छेदामध्ये येतील 3। 3 ने जर का 36 ला आपण भागलं तर उत्तर किती येईल 12, म्हणजे 12 तास त्या 3 नळाला लागतील। तर ऑप्शन क्रमांक सी यामध्ये 12 तास दिलेला आहे म्हणून ऑप्शन क्रमांक सी हा उत्तर बरोबर असेल। प्रश्न बघा मित्रांनो एका बोट प्रवाहाच्या दिशेने 17 किमी प्रति तास या वेगाने जातो व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 11 किमी प्रति तास, तर बोटाचे संत पाण्यातील वेग किती। तर बेटमध्ये आता बघा या प्रकारच्या उदाहरणामध्ये काय करायचा, जे संत पाण्यातील वेग काढण्याची जी पद्धत आहे ते प्रवाहाच्या दिशेने जातो ते वेळ अधिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो ते वेळ, आणि त्याला 2 ने भागायचा। तर प्रवाहाच्या दिशेने जातो ते किती वेग आहे 17 किमी प्रति तास, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो तो 11 किमी आहे, म्हणजे 17 अधिक 11 आणि भागिले 2। जर का आपण याला सोडवलं तर उत्तर येतील आपल्याला 28 भागिले 2 म्हणजे 14 किमी प्रति तास, 14 किमी प्रति तास। तर पर्याय क्रमांक डी यामध्ये दिलेला आहे 14 किमी प्रति तास, म्हणून पर्याय क्रमांक डी हा उत्तर बरोबर असेल। त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो इथे दिलेला आहे खालील आकृतीचे निरीक्षण करून x ची किंमत काढा, आणि रेषा L हा रेषा M ला समांतर आहे का। L आणि M हा 2 रेषा समांतर असून रेषा N हा छेदिका आहे। तर आपल्याला माहित आहे जर का 2 रेषा समांतर असतील आणि त्याचा जर एक छेदिका असतील तर त्यामध्ये म्हणजे हा 50 आणि y हे संगत कोण आहेत। तर आपल्याला माहित आहे की संगत कोणाची जे माप असतात ते समान असतात, म्हणजे की हे 50 आणि इथं y चे माप पण किती येतील 50, कारण की संगत कोणाचा माप समान येतो म्हणून इथं 50 हा वाला कोण 50 चा आहे म्हणून y पण 50 येतील। आता बघा y आणि x हे 2 विरुद्ध कोण आहे, आणि विरुद्ध कोण पण सारखेच असतात, म्हणजे x बरोबर किती येईल 50, कारण की y बरोबर 50 म्हणून x बरोबर किती येईल 50। तर ऑप्शन क्रमांक सी यामध्ये 50 दिलेला आहे म्हणून ऑप्शन क्रमांक सी हा बरोबर उत्तर असेल। इथं बघा प्रश्नामध्ये जीवा AB आणि CD हे वर्तुळाचा समान जीवा आहे, म्हणजे की AB ON हा
ओ एन आणि ओ एम हे वर्तुळाच्या समान अंतरावर आहे, कारण की दोन्ही जीवा समान आहे, म्हणून ओ एन बरोबर 5 सेमी दिलेला आहे, म्हणून ओ एन बरोबर किती येईल 5 सेमी. तर ऑप्शन क्रमांक बी हा उत्तर बरोबर असेल. प्रश्न बघा मित्रांनो, 1 ते 150 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज किती. आता इथं 1 पासून तर 150 पर्यंत जेवढी काही विषम संख्या आहे त्या सर्व विषम संख्यांची बेरीज विचारलेला आहे. आणि इथं 1 ते 50 पासून सर्व विषम संख्या क्रमगत आहे, आणि मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, जर का विषम संख्या हे क्रमगत असेल तर एकूण जे विषम संख्या असतील त्या एकूण विषम संख्यांचा काय करायचा वर्ग, तर आपल्याला पूर्ण विषम संख्यांची बेरीज येतील. तर 1 पासून तर 150 पर्यंत एकूण विषम संख्या किती आहे, तर एकूण संख्या आहे 150. टोटल नंबर म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या मिळून किती आहे 150. आणि आपल्याला माहित आहे की एक संख्या सम असतात तर दुसरी संख्या विषम संख्या असतात, म्हणजे 150चा अर्धा हे विषम संख्या असेल, एकूण विषम संख्या असेल तर 150चा जर का आपण अर्धा केला तर ते किती येतो 75. म्हणून 75चा वर्ग करायचा आहे. तर जर का आपण या 75चा वर्ग केलं तर 5 चा 25 आणि 7 8 56, तर म्हणजे 5625 हे एकूण विषम संख्यांची बेरीज येतील. तर 5625 ऑप्शन क्रमांक सी यामध्ये दिलेला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक सी हा उत्तर बरोबर असेल. म्हणजे 1 पासून तर 150 मधील सर्व विषम संख्यांची बेरीज किती आहे 5625. रूट 82 वजा 1 आणि रूट 82 अधिक 1 मधील भूमितीय मध्य काढा. तर भूमितीय मध्य कसं काढतात, तर रूटामध्ये पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या. तर पहिली संख्या काय देऊन आहे 82 वजा 1 आणि दुसरी संख्या काय देऊन आहे 82 रूटमध्ये 82 अधिक 1. तर जर का आपण भूमितीय मध्य काढलं तर आपल्याला काय मिळतील, रूटमध्ये पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. तर पहिली संख्या काय आहे रूटमध्ये 82 वजा 1 गुणिला रूटमध्ये 82 अधिक 1. हे एकतर धन येतील किंवा ऋण येतील. आता जर का आपण इथं बघा, इथं ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग या सूत्रानुसार दिलेला आहे. तर ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग याचा उत्तर काय येतो, तर ए वजा बी आणि ए अधिक बी या सूत्रानुसार तर याचा उत्तर काय येतील ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग. तर इथं आपण 82 ला जर ए धरलं आणि 1 ला जर का आपण बी धरलं तर कसा प्रकार येतील, धन अधिक ऋण रूटमध्ये 82 रूट 82 चा वर्ग वजा 1 चा वर्ग. जर का आपण याला सोडवलं तर धन अधिक ऋण रूटमध्ये येतील 82 चा वर्ग. बघा आता इथं रूट दिलेला आणि 82 आहे, म्हणजे वर्ग आणि रूट हे कॅन्सल होतील, राहतील किती 82 आणि 1 चा वर्ग म्हणजे वजा 1. आता 82 तून जर का 1 गेला तर राहतील किती धन किंवा ऋण, 82 मधून 1 गेला राहिला किती 81. आता बघा 81 हे रूटमध्ये आहे आणि जर का आपण याला रूटचा बाहेर काढला म्हणजे 81 चा वर्गमूळ ते किती येतील 9. तर 9 हे पर्याय क्रमांक 1 मध्ये देऊन आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हा उत्तर बरोबर असेल. बघा मित्रांनो, 90 अधिक r अंशचा पूरक कोणाचा माप किती. तर आधीच्या एक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना सांगितलं की जे पूरक कोण असतात त्याचा मापाचा जो बेरीज असतो तो किती असतो 180. आता एक पूरक कोणाचा माप इथं किती देऊन आहे 90 अधिक r आहे. ठीक आहे, तर 90 अधिक r जर का एक पूरक कोणाचा माप असेल आणि दोन्ही पूरक कोण मिळून जर 180 होत असेल तर आपण जर का या 180तून या कोणाला वजा करून दिलं तर इथं दुसरे जो पूरक कोण असतील त्याचा माप आपल्याला मिळतील. म्हणून 180तून आपल्याला काय करावं लागेल, हे वजा करावं लागेल. हा वाला जो माप आहे ते वजा करावं लागेल, म्हणजे 90 वजा r, कारण की 90 आणि r हे एका पूरक कोणाचा माप आहे. जर का आपण याला वजा केलं तर 180तून 90 गेले, उरले किती 90 आणि इथं काय आहे वजा r, म्हणजे दुसरा जो कोण असेल तो 90 वजा r असेल. तर 90 वजा r हे पर्याय क्रमांक डी यामध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक डी हा बरोबर उत्तर असेल. प्रश्न बघा मित्रांनो, 3z वजा 5 बरोबर 4. तर z ची किंमत किती किंवा z ची किंमत इथे आपल्याला काढावी लागेल आणि ऑप्शन मध्ये देऊन आहे वजा 3, बी मध्ये देऊन आहे 3, सी मध्ये आहे 4 आणि डी मध्ये वजा 2. तर आपल्याला इथं काढायचं आहे कशाची किंमत x ची किंमत. तर समीकरण किती आहे 3z वजा 5 बरोबर 4. ठीक आहे, आता इथं 3z सोबत हे 5 वजा आहे, जर पलीकडे घेतला तर ते अधिक 5 होतील, म्हणजे 3z बरोबर 4 अधिक 5. 3z बरोबर किती होतील 9. आता बघा इथं 3 हा z सोबत गुणाकार आहे, पलीकडे घेतला तर तो काय होतील भाग, म्हणून z बरोबर 9 भाग म्हणजे छेद मध्ये 3. 3 ने का जर 9 ला भागला तर z ची किंमत मिळतील 3. तर 3 हे ऑप्शन क्रमांक म्हणजे पर्याय क्रमांक बी मध्ये आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हा बरोबर उत्तर असेल, म्हणजे z ची किंमत 3 आहे. प्रश्न बघा मित्रांनो, x वजा 5 आणि छेदामध्ये x अधिक 3 अधिक 3x प्लस 11 आणि छेद मध्ये देऊन आहे 2 अधिक 3 बरोबर क्वेश्चन मार्क असा. तर बघा ही जे समीकरण आहे या समीकरणामध्ये एक समानता आहे, ते म्हणजे दोन्ही छेद बरोबर आहे. ठीक आहे, तर जर का दोन्ही छेद बरोबर असेल आणि मधात जर अधिकचं चिन्ह असेल तर आपल्याला दोन्ही छेद मिळून आपल्याला एक घ्यावा लागतो, म्हणजे x वजा 5 अधिक 3x प्लस 11 आणि छेदामध्ये
2x अधिक किती येतील 3, कारण की दोन्ही सेट काय आहे बरोबर आहे. आता बघा इथं जर आपण याला सोडवला, हा x आणि 3 याला आणि वजा 5 आणि 11 याला जर का आपण सोडवला तर 3x अधिक x म्हणजे 4x आणि अधिक किती येतील 6, कारण की 11 तून 5 गेले उरले किती 6, आणि खाली छेदामध्ये आहे 2x अधिक किती 4x अधिक 6 आणि 2x अधिक किती 3. याच्यातून जर का आपण 2 जर कॉमन काढला, या 4x आणि 6 यामधून जर का आपण 2 ला कॉमन काढला तर कंसामध्ये उरतील काय 2x अधिक किती 3 आणि खाली छेदमध्ये 2x अधिक किती 3. आता बघा 2x अधिक 3 आणि 2x अधिक 3 याला जर आपण काय कटलं तर उरलं किती 2, म्हणजे इथं किती येतील 2. तर 2 ऑप्शन क्रमांक म्हणजे पर्याय क्रमांक सी यामध्ये दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी हा बरोबर उत्तर असेल. बघा 12 तासात तास काटा व मिनिट काटा किती वेळा 180 चा कोण तयार करतात, आणि इथं 4 ऑप्शन देऊन आहे. ए मध्ये देऊन आहे 12 वेळा, बी मध्ये देऊन आहे 11 वेळा आणि सी मध्ये 13 आणि डी मध्ये 10 वेळा. तर तास काटा आणि जे मिनिट काटा असतात ते 12 तासात 11 वेळा किती वेळा 11 वेळा 180 चा कोन तयार करतात, हे लक्षात ठेवा. एका इष्टचितीची लांबी, रुंदी व उंची अनुक्रमे 20 सेमी, 15 सेमी, 15 सेमी आहे, तर एकूण पृष्ठफळ काढा. इथं इष्टचितिकेचे जो एकूण पृष्ठफळ आहे ते काढायला सांगितलं, आणि आपल्याला माहित आहे की इष्टचितिकेचे एकूण पृष्ठफळाचे जे सूत्र आहे बरोबर 2 कंसामध्ये लांबी गुणिला रुंदी अधिक रुंदी गुणिला उंची आणि अधिक उंची गुणिला लांबी या प्रकारचा आहे. तर आपण जर का या सूत्रानुसार सोडवलं तर कसा येईल 2 कंसामध्ये लांबी गुणिला रुंदी, तर लांबी किती देऊन आहे लांबी 20 सेमी आणि रुंदी किती देऊन आहे 15 सेमी, म्हणजे 20 गुणिले 15 अधिक त्यानंतर आहे रुंदी गुणिले उंची, तर रुंदी किती देऊन आहे 15 आणि उंची किती आहे 15, म्हणून 15 गुणिले 15 अधिक त्यानंतर आहे लांबी उंची गुणिले लांबी, तर उंची किती देऊन आहे 15 आणि लांबी किती आहे 20, म्हणजे 15 गुणिले 20 या प्रकारचा येतील. जर का आपण याला सोडवलं तर याला जर आपण सोडवलं तर किती येत आहे 300 अधिक 200, याला जर आपण सोडवलं तर 225 आणि याला जर का आपण गुणलं तर अधिक किती येत आहे 300. काउंस कंप्लीट. जर पुन्हा आपण जर याला सोडवलं आणि याचा जर बेरीज केला 300 अधिक 300 600 आणि 200 800 आणि 25 म्हणजे 825 आणि 825 ने जर का आपण 2 ला गुणलं तर उत्तर येतील आपल्याला 8 दुने 16 आणि 25 दुने 50 म्हणजे 1650 सेमी स्क्वेअर. तर 1650 सेमी स्क्वेअर हा ऑप्शन क्रमांक ए यामध्ये दिलेला आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक म्हणजे पर्याय क्रमांक ए हे बरोबर असेल. म्हणजे त्या इष्टचितिकेचे एकूण पृष्ठफळ 1650 सेमी स्क्वेअर असेल.